मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र जगताप RJ. तुम्ही बघत आहात द एक्सप्लेनर. बघा, आपला आजचा विषय तो विषय खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे आणि एक राजकीय नवीन उलथापालथ जी महाराष्ट्रामध्ये होतीये त्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ आहे. ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दोन बलाढ्य पक्ष आपले ताकद वाढवत विधानसभेमध्ये काहीतरी करून त्यांना दाखवायचं आहे ही आशा घेऊन त्या विजयासाठी रस्सीखेच करताना तुम्ही बघत आहात किंवा आपण सर्व बघत आहोत. प्रत्येकाचा आपापल्या परीने चांगला प्रयत्न चालू आहे, नवीन रणनीती आखणं चालू आहे. ह्या सर्व गोष्टी चालू असताना या ठिकाणी अजून एक गोष्ट नवीन अपडेट समोर येते, ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये परत एक तिसरी आघाडी उदयास येणार आहे. त्यामध्ये काही दिवसापूर्वी नाव हे पण घेतले की महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू असतील किंवा अरविंद तुपकर असतील किंवा त्यानंतर मनोज जरांगे पाटील असतील, ह्या तिघांची एक युती होऊन एक नवीन आघाडी ह्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये प्रश्न हे शेतकऱ्यांचे असतील, प्रयत्न हे वंचितांचे असतील. पण एवढ्या गोष्टी होत असताना, चालू असताना किंवा आहेत अशाच पार्श्वभूमीवरती एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे की राष्ट्रवादी अजित पवार गटांचे एक आमदार अमोल मिटकरी यांनी गौप्यस्फोट केला की भविष्यामध्ये म्हणजे विधानसभेला अमोल मिटकरींचा पक्ष म्हणजे अजित पवारांचा पक्ष आणि प्रकाशजी आंबेडकर ते म्हणजे वंचितचे संस्थापक, ह्या दोघांचं मिळून एक युती महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल हे त्यांनी या ठिकाणी बोलून गेलेलं आहे. आता अमोल मिटकरी यांनी हे वाक्य बोललं, काय बोललं, हे शक्यता काय आहेत हेच आपल्याला या व्हिडिओतून बघायचं आहे. बघा, राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा राष्ट्रवादी यांची पहिलंच विचारसरणी ही काँग्रेसची आहे, कारण यांचा साथ हा काँग्रेस सोबत होता. ते वैचारिक एकरूपता असल्यामुळे त्यांची युती होती. त्यातूनच एक गट बाहेर पडून तो भाजप बरोबर आला. भाजपची विचारसरणी ही वेगळी आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची विचारसरणी वेगळी आहे. हाच मुद्दा आहे हो यामधला. यामुळे या दोघांचं सध्या सूत जुळवून येत नाही. ते परत पक्ष फोडून इकडे आले, तरी आल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये कधीच शिंदे गटामध्ये आणि यांच्यामध्ये कधीच एकी आपल्याला दिसून आली नाही. हे जग उघड आहे. आतापर्यंत एकमेकाचे खटके उडाले हे पण जगविख्यात आहे. महाराष्ट्रानं आणि भारतानं पूर्ण बघितलंय. आणि त्यापूर्वी अजून एक गोष्ट, लोकसभेच्या वेळेस पण थोडीशी या दोघांमध्ये झालं होतं तुतुमयमय, आणि तीच आता अवस्था होऊन बसलेली आहे. ती अवस्था म्हणजे विधानसभेच्या अगोदर राज ठाकरे यांनी एक वक्तव्य बोललं होतं पुण्याला आल्यानंतर. कारण ते पूर्वी आपले अजित पवार साहेब म्हणले होते की ज्यावेळेस एकानं प्रश्न विचारला की धरणामध्ये पाणी नाही, त्यावेळेस त्याने बोलले होते मी जाऊन तिथं मुतू का. त्यावरती राज ठाकरेंनी चिमटा घेतला आणि त्यावरती मिटकरी साहेबांना प्रतिक्रिया केली, हे सुपारी बहादर आहेत, आणि त्यावरती हे राजकारण तापलं. आणि त्यावेळेस मिटकरींना फडणवीसांनी आणि दादांनी फोन केला, पालकमंत्र्यांनी फोन केला, पण शिंदे साहेबांनी फोन केला नाही. हे वारंवार मिटकरी साहेब ओरडून सांगायचे सोशल मीडियावरती. आणि त्याच्यानंतरच 2 दिवसापूर्वी राज ठाकरे आणि शिंदे साहेबांची मीटिंग पण झाली. त्यानंतर जे भाजपचे आमदार आहेत राणे साहेबांचा मुलगा, त्यांनी बोलले होते की मिटकरींनी अंतरून बघून पाय पसरावं, काय काय गोष्टी असतील, त्यांनी पण त्याला विरोध केला, मिटकरीला विरोध केला. आणि ज्यासोबत शिंदे गट जायला हवा होता किंवा भाजपच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे होते, पण असं कुणी त्याच्या पाठीमागं न उभा राहता फक्त 2-3 आमदार राष्ट्रवादीचे सोबत उभा राहिले. पण अशा वेळेस राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी ह्या भांडणामध्ये पूर्णपणे एकटं पडून गेलं. हे कारण त्यामध्ये असू शकतं. आणि शिंदे आणि राज ठाकरे कसं आहे बघा, आता भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना शिंदे गट असेल, ह्या दोघांची युती ही पूर्वीपासून आहे. दोघांची विचारसरणी एकच आहे. दोघांच्या नेत्यांची किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची सर्वांची विचारसरणी एक आहे. पण थोडासा फरक कधी येतो, अजित पवार गटांच्या विचारसरणीच्या पक्षांची विचारसरणी आणि त्याच्यामध्ये थोडासा कुठतरी गोंधळ व्हायला लागतो. आणि त्यावेळेसच हेच कारण आहे. आता पुढला जो विषय होता तो विषय म्हणजे काय, नेहमी युतीमध्ये अजित पवार गटावरती सावत्र भावासारखा सलूखा असेल, काय गोष्टी असतील ते होत असतात असं तिथले लोक स्थानिकचे म्हणतात. अशा पण जी चर्चा आहेत तेही चालू आहेत. आणि यामध्येच अमोल मिटकरी यांनी
काल अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे, ते म्हणजे की महाराष्ट्रामधील एक मोठे नेते प्रकाशजी आंबेडकर यांच्यासोबत आपण भविष्यामध्ये युती करू, हे त्यांनी वैयक्तिक मत त्यांनी मांडलेलं आहे. आता वैयक्तिक मत मांडलंय किंवा पक्षांचं मत आहे पूर्ण, भविष्यामध्ये जर ह्यांना जागा नाही चांगल्या भेटल्या तर त्यावेळेस हे होऊ शकतं का? कारण काय, 90 जागेची अपेक्षा ही राष्ट्रवादी अजित पवार गटांची आहे. त्यामुळं भविष्यामध्ये विधानसभेला नेमकं प्रॉब्लेम जर आला जागा वाटपामध्ये, अशा वेळेस अजित पवार गटांची युती होऊ शकते. त्यावरती ठाकूर मॅडम ज्या आहेत वंचितच्या, त्या बोलल्या की भाजप सोबत जर असेल अजित पवार गट तर आम्ही दोघांची युती होणं शक्य नाही, पण भाजप सोबत नसेल त्यावेळेस आम्ही करू, हे ते बोलले होते. आणि मिटकरींचं बोलणं, त्यांचं बोलणं, ह्या दोन गोष्टी बघितल्या तर कुठेतरी वाटायला लागतं की खरंच काहीतरी यांचे आतल्या गोष्टी आहेत. त्यामुळं नाराज होऊन अजित पवार गट बाहेर पडून ते आंबेडकरांसोबत युती करतील. हा एक मुद्दा क्लिअर होतो. पुढला मुद्दा, ते परत आपल्या घरी परतू शकत नाहीत शरद पवार साहेबांकडे, कारण त्या मधल्या काळामध्ये खूप काही अशा घडामोडी होऊन गेल्या, ते मनापासून दुरावलेले आहेत. मग याच्या पुढे पर्याय कुठला असतो, हा एक मुद्दा होता. आणि तसाच मुद्दा आहे तो म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांचा. त्यांची भूमिका एक नसते, ते नेहमी आपले मतं बदलतात. ह्या गोष्टीमुळं त्यांच्यावरती लोकांचं म्हणणं असं आहे, राजकीय नेते असतील किंवा नेते असतील, त्यांनी काय बोललेलं आहे की आंबेडकरांची भूमिका ही एक नसते, ती भूमिका बदलतात. आणि आज अवस्था अशी आहे आंबेडकरांची, त्यांना पण कुठेतरी युतीची गरज आहे. पण अशा वेळेस अजित पवार गट आणि आंबेडकर ह्या दोघांची युती भविष्यामध्ये होऊ शकते, आपल्याला या गोष्टी नाकारता येत नाहीत. इथं विषय असा येतो की अजून कुठलं कारण असू शकतं की अजित पवारांना हा निर्णय घ्यावा लागेल. तो म्हणजे हा भाजप पक्ष किंवा भाजप हे प्रयत्न असा करणार आहे, बघा लोकसभेमध्ये गोष्टी ऐकायला मिळाल्या की तुम्हाला आम्ही सीट देऊ, पण तुम्ही चिन्ह हे आमचं वापरा, तुम्ही भाजपकडनं आपले आमदार खासदार उभं करा, हे ऐकायला मिळालं त्यावेळेस. पण यावेळेस पण तीच आड जर त्यांनी दाखवली, तुम्हाला तिकीट मिळेल, तुम्हाला 90 जागा हे मिळतील, पण तुम्हाला त्यावेळेस आमच्या नावावरती, आमच्या चिन्हावरती तुम्हाला हे निवडणूक लढवावी लागणार. म्हणजे पर्यायाने काय होईल, राष्ट्रवादीचा जो आमदार वर्ग आहे तो शिफ्ट होऊन जाईल भाजपमध्ये, आणि मग त्यावेळेस राष्ट्रवादी उरणार का, हा या ठिकाणी प्रश्न येतो. मग एवढा पक्ष फोडून, चिन्ह पळवून, नाव पळवून, सगळं आमदार पळवून, मग अजित पवारावरती फक्त एक कलंक त्यांच्यावरती बसून जाईल, पण तो पक्ष त्यांच्याकडे उरणार नाही. हे कारण असू शकतं या सर्व गोष्टीला. तुमचं एकूणच ह्या गोष्टीवरती मत काय आहे की राज ठाकरे किंवा आंबेडकर साहेब ह्या दोघांची युती होईल का, राष्ट्रवादी आणि वंचितची युती होईल का? आता महाविकास आघाडीसोबत तेव्हा युती होती, त्यावेळेस बघा प्रकाशजी आंबेडकर आणि शरद पवार थोडंसं यांचं जुळलं होतं, पण आता तेच जुळवणूक यांच्यासोबत होईल का, हा एक या ठिकाणी प्रश्न सर्वांना पडतो. आणि भविष्यामध्ये आता विधानसभेला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातीलच, नेमकं प्रकरण काय आहे आणि ह्या गोष्टी चालल्यात कुठपर्यंत, ह्या सर्व गोष्टी. तुमचं एकूणच या विषयावरती तुमचं मत काय आहे, तुम्हाला नेमकं वाटतं काय या विषयावरती, ते कमेंट करा. चला, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल, एक लाईक करून टाका, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार, खुश राहा, हॅपी राहा.